जो ज्ञानाचा अधिकारी नाही त्याला उपासने सांगितले. दैरूप उपासना म्हणजे ज्या क्रमाने आपण जातो त्याच क्रमाने लयरप करीत काय करायचं. त्या सृष्टीची उत्पत्ती क्रमाने सगळी एकदम सृष्टी होते अशी उपनिषद सांगतात. एक उपनिषद म्हणतात 3 भूतापासून काय होते. एक उपनिषद काय सांगते. आता हे खरं का. मग काय काय अर्थ निघाला त्याच्यावर नाही सांगताय. सृष्टी सांगण्यामध्ये वेदाचं काय नाही. मग कशात आहे. केवळ हे निषेध. कदंबावली होती. एक पोरगा उशिरा आला. कधी आला पाठाला. कदंबावली म्हणे बाळ इतक्या लवकर पाठाला येत जाऊ नये. सावकाश जायचं संपला तरी चालेल म्हटलं. मग आता लवकर येत जाऊ नये हे म्हणण्यात तात्पर्य आहे का वेळेवर यायला पाहिजे. मग सृष्टी सांगण्यात वेदाचं तात्पर्य आहे का नष्ट करण्यात. निषेध करण्यात आहे ना. सांगण्यामध्ये काय नाही. आता आहे त्याचा विचार काय करायला पाहिजे. केला पाहिजे. दृष्टी याची आणि त्याच्याकरता मग सृष्टीचे उपक्रम सगळ्या. सृष्टी उत्पन्न करणारा कोण करता मानला पाहिजे. ईश्वर. इतर याच्यामध्ये काय याच्यामध्ये भेद आहे बघा. भेद म्हणजे एक घट आहे. घटामध्ये उपादान कारण कोण आहे. माती आहे. निमित्त कारण आहे का. तेव्हा कुंभार म्हणजे माती नव्हे. माती म्हणजे भेद आला की नाही. आता इथे सृष्टी उत्पन्न करण्यामध्ये कोण कारणीभूत आहे. आता इतकं झालेलं आहे. अरे ईश्वर माणसाकडून सृष्टी दगड उचलणं होईना माणसाकडनं. हा माणसाचं सामर्थ्य किती अल्प सामर्थ्य. काळाचा एक झटका आला तर राम बोला पाहिजे. सर्वांमध्ये श्रेष्ठ कोण आहे. नाही ईश्वरचा आहे. काळ आहे. काळाची सर्व अर्थ काय. तुमचा केस पांढरा होऊ नयेची इच्छा आहे. विचारून होतं का पांढरा. तुमची सत्ता आहे का त्याच्यावरती. त्याची आपली सत्ता आहे. ईश्वर स्वरूप आहे. असं त्याच्या क्रम लावायचे. काय लावायचे पहा. तिथे उत्पन्न कारण निमित्त मात्र दुसरं दिसतं. उपादान कारण दुसरं दिसतं आहे का नाही. असं ईश्वर स्वरूपात दिसते का. मग ईश्वर स्वरूपात कोणी उपादान कारण पुढे. उपादान कारण कोण माया. निमित्त कारण कोण हा बा. हा ईश्वर तो सृष्टी करतो. आपल्याला मनाला येईल त्याप्रमाणे करतो का कर्माच्या प्रमाणे. आणि सृष्टी निर्माण करतो. त्याच्यामध्ये त्रिगुणात्मक असते. काही तमोगुणाचं कार्य, काही रजोगुणाचं कार्य, काही आहे का. प्रत्येक भूत 3 गुणाने युक्त असतं. त्याच्यामध्ये आकाशाचं कार्य कोणतं, वायूचं कोणतं, जलाचं कोणतं, तेजाचं कोणतं, पृथ्वीचं कोणतं. त्याच्यामध्ये लावायचं. अंतःकरण वगैरे कोणाचं कार्य आहे. असं बरोबर आहे. बरं प्राण वगैरे असं. आणि जे सगळे दाड टोपले भांडे नवगंध नाही. पण अगोदर पंचीकरण व्हायचं आहे. काय व्हायचं आहे. मग स्थूल सृष्टीमध्ये चाललंय. आता कोणती सृष्टी आहे. सूक्ष्म सृष्टीमध्ये पंचीकरण नाही. मग कोणत्या सृष्टीत. मग त्याच्यामध्ये पंचीकरण तुम्हाला गरज आहे. हे सर्व आहे ना. कशा करता सांगितलं आहे. त्या शेवटी सिद्धांत कोणता निघाला.
नाही सर, लय चिंतन नाही सर, ज्याप्रमाणे सृष्टीची उत्पत्ती सांगण्याचा ईश्वर स्वरूप सांगितलं. काय सांगितलं? ईश्वर. आणि ईश्वराचं बरं का मूळ स्वरूप कोणतं आहे? नाही सांगते. व्यापक ब्रह्म. ब्रह्म आहे. बरोबर आहे. त्वमपदवाचक जीव, तत्पदवाचक ईश्वर. ईश्वर आहे का नाही? आणि त्याच्यामध्ये ईश्वरामध्ये असलेलं चैतन्य ब्रह्मचैतन्य ब्रह्मस्वरूप आहे. जीवातलं कुटस्थ. कुटस्थ आणि ब्रह्म दोन आहे का? एक आहे. एकच. तत्वम असे. असे. आता याचा विचार सामान्य माणसाला शक्य नसेल. त्याच्याकडे लय चिंतन, सगळं लय करीत आणायचं. ज्या क्रमाने सृष्टी उत्पन्न होते त्याचप्रमाणे लय चिंतन करायचं. बघा, आकाशाचा लय कशामध्ये करायचा? नाही खालून जायचा आकाशाचा लय. अगोदर मृत्तिकेचा कोणात? जलात. मृत्तिका जलाचा तेजात. मृत्तिका जल आणि तेज वायूमध्ये. मृत्तिका जल तेज आणि वायू आकाश. आकाशाचा मायेचा नाही सांगता. मायेचा ब्रह्मात होत नाही. ब्रह्मात होण्याकरता त्या सत्यातलं लागत आहे का नाही? मग ब्रह्मात शक्य आहे का बरं? बरं, माया म्हटल्यानंतर खरोखरच आहे का? मानलेली आहे. तिचं अस्तित्व सिद्ध होते का? त्याचं अस्तित्व काय होत नाही आहे काय? ते का सदरूप आहे का माया? आणि सदरूप अस्तित्व अधिष्ठान ज्ञानाने गेली नसते. म्हणून एकांशेन अस्तित्व विष्टभ्यामिदं कृष्णमेकांशे. या सर्वात झाला ईश्वर स्वरूपातला. मायेमध्ये कशामध्ये काही करे सगळे. आणि तो या जगताचा काय आहे? करता आहे काय? सामान्य जीव जगताचा कुठं करता होऊ शकतो का? आहे का? एखादा सामान्य मनुष्य आहे, मधुकरी मागणार, आणि त्यानं सांगितलं आमच्या आळंदीला मोठा सप्ताह चाललेला आहे, हो म्हणजे 5-25 हजार लोक आलेले आहे, शेवटचा भांडारा घेऊन टाका तुम्ही. तर म्हणलं मला मधुकरी मागाय आहे काय? म्हणून जो मी जगाचा करता नाथ असा जो समर्थ, आणि तोच ब्रह्मांडाचा काय होता? याच्यात लय चिंतन म्हणतात. कोणतं लय चिंतन? ज्याच्याकडनं होत नाही, आपलं नाही ज्ञानाने ज्याला हे होत नाही, त्याने कोणतं चिंतन करायचं? आता लय चिंतन चाललेलं आहे. कोणतं? त्याच्या उपासनेमध्ये 2 प्रकार. एक परब्रह्मरूपाने होणारी उपासना, एक अपरब्रह्मरूपाने होणारी उपासना. परब्रह्मरूपाने होणारी उपासना म्हणजे आपण कशा करता? मोक्ष प्राप्ती करता. असं त्याचं ध्येय कशा करता आहे? मोक्षप्राप्ती हे त्याचं काय आहे? काय करत इथं आळंदीला आलेली पोरं असते, त्याच्यामध्ये सर्वांचं ध्येय सारखं असते का? मग एखाद्याचं काय मला इथे काय जेवण्याकरता आलो काय? मग ज्ञानप्राप्ती हे त्याचं काय आहे? नाहीतर मग कुठे जेवण आहे, इकडे जेवण आहे, जाऊ दे. तेच ध्येय असावं लागत असं. माझाही परब्रह्मरूप उपासना आहे, अपरब्रह्मरूप उपासना आहे. अपरब्रह्मरूप उपासना आहे जो कशाची कामना करतो. लोक तिथे मोक्ष आहे का? भोग आहे. नाना प्रकार. भोगाची इच्छा म्हणजे काही मोक्षाची इच्छा आहे का? मग भोगाची इच्छा नाहीच का? तसं नाही. साधन म्हणून करावं लागलं. काय करू? साधन म्हणून त्याची आवश्यक आहे. भूक लागली आहे, पाणी नाही, अन्न आहे त्याचं काय? तहान लागली, पाणी आहे त्याचं काय? साधना करता, साध्या करता साधनाचा आहे.
म्हणून तो हे काय करतो तुमच्या जेवणात पटसन सुनवण स्वच्छाचे ग्रहण म्हणजे नाही का जगण्याकरता कशाची आवश्यक भोगाची काय आहे जगण्याकरता जेवावं लागतं ना बस नाही का मग जगून काय करायचं जेवण करायचं कधी जगण्याकरता खायचं आणि खाण्याकरता कोणती उपासना परब्रह्म ब्रह्मलोकामध्ये जरी गेला तरी काय तिथे भोग आहे स्वर्गात जरी गेला तरी तिथं काय मुक्ती आहे का तिथे मुक्ती कुठं आहे मनुष्य देहातच आहे का म्हणून स्वर्गीची आम्हाला इच्छित आधी मृत्यूलोकी व्हावा लय चिंतन आता लय चिंतनच्या निर्गुणोपासना 2 प्रकार परब्रह्म आलं ना म्हणून निर्गुणाची उपासना वेदामध्ये भरपूर सांगा तुमच्या गीतेमध्ये थोडक्यामध्ये 9व्या अध्यायामध्ये नाही का सततम कीर्तयन्तो मां यतश्च नमस्यन् तस्य मां भक्त्या आता नमस्यन् मां तस्य मां निर्गुण उपासना आहे नमस्यन् तस्य मां भक्त्या नित्ययुक्त उपासते हे निर्गुणाची काय आहे आणि सततम कीर्तयन्तो मां सगुण उपासना 2 उपासना आहे आता त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी साधी एका निर्गुण उपासना आपले चिंतन करावं म्हणजे अपरब्रह्मरूपाने सगुण आणि परब्रह्मरूपाने निर्गुण मग त्याच्यामध्ये अभेद सिद्ध करायचा काय करायचा मग हे सगळं सृष्टी दिसते त्याच्यामध्ये कार्य आहे आणि कार्य म्हटलं की कारण काय करावं लागतं कार्य आणि कारण हे दोन्ही ब्रह्मरूप आहे किम स्वरूप आहे ओंकार स्वरूप आहे एक कार्य आणि दुसरं कार्य कारणाचं कोणाचं स्वरूप आहे ओंकाराचं ओंकार स्वरूप आहे ना अभेद चिंतन करायचं आहे बरं त्याच्यामध्ये कार्यामध्ये 2 प्रकार असतात नाम आणि घट घेतला बघा घट एक नाम आणि डोळ्याला दिसते ते त्याच्यात पुढे विचार करायचा जे रूप असते ना ते नामस्वरूप असतं नामामुळे तुम्हाला रूप कळालं म्हणून रूप हे नामाहून काही नाही आपण नामच कळालं नाही तुम्हाला रूप काय कळणार आहे अगोदर काय करावं लागतं नाही तर मग हे असं घेऊन ये काय अरे घडा मान की असं नाही का असा गोल राहते असा ढेरा असं असे कुठं काही काम मागत असते का मग काय कळायला पाहिजे म्हणजे रूप नामाहून काही नाही तत्स्वरूप आहे घट फुटला तरी सुद्धा नाम राहिलं म्हणून त्याच्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे मग साधू संतांनी त्याचं वर्णन केलं आहे सगळ्यात श्रेष्ठत्वाकडे दिलेलं आहे नामसंकीर्तन जळपेल पापे इष्टाची निवृत्ती नाही अनिष्टाची सुख येतो बरं कशाची प्राप्ती कोणत्या साधनामध्ये नाम साधन आहे इतकं सोपं साधन आहे का तू का म्हणे सोपे शहाणा तो गणी इतकं नामाचं महत्व साधू संतांनी काय केलेलं आहे वेदानंत बोलीला काय झोपा काढायचं निधनिष्ठा पडे एक राहिला सर्व शास्त्राचा सिद्धांत आता हाची शास्त्र पुराण काय सांगते नामाची तुम्ही गाथा वाचा कोणाची गाथा ज्ञानेश्वर महाराजांची वाचा नामदेव महाराजांची घे एकनाथ आहे नामाचं भरपूर वर्णन केलं नाम परमहंग भरपूर आहे घेऊ याच्यामध्ये बघा पाठ करणाऱ्या पोरांना माहिती आहे भरपूर अभंग आहे नाम परमहंग नाम महाराज साधन सर्व मला सोपं जातो का म्हणे सोपे शहाणा तो तरी
किती सोपं आहे. सोपेपणाची मर्यादा नाही का. सोपं समजलं. एखाद्या माणसाला जर एखादा कठीण मार्ग समजत असेल मग तो बघता त्याला सोपं सोपं करून काय करायचं सांगते. सोपेपणाची मर्यादा. पण साधन आहेत, पण नामा इतकं सोपं साधन दुसरं इतर साधनाला अधिकार लागतो. याला काय नाही. या रे या रे ज्ञानाचा अधिकारी साधनच्या दृष्टीने ते काय कोणी त्याचा अधिकारी होतं का. योगाचा अधिकारी कोणी आहे का. त्याला अधिकार लागत असतो. नामाचं काही साधन आहे. लहानापासून तो या रे लहानपणे लहान म्हणजे 5 वर्षाचा 6 वर्षाच्या पोराला हरिपाठामध्ये आनंद वाटतो. लहान आणि पुन्हा आणखी म्हाताराच होतो. सगळ्यांना नाचतात. लहान पोरही नाचते. कालच्या कीर्तनात पाहिलं बारीक बारीक ओळून धुन नाचायचं. कारण डोक्याला फेटा मारून जोरात ज्ञानामध्ये चालतं काय एवढं. ज्ञानाचा अधिकारी काय. नामाचा अधिकारी म्हणजे नावेतून जाणं आहे आणि ज्ञानाचा अधिकार म्हणजे पोहत जाणार माणसं कुठं डुबेल काही. नारीत लावलं पाय तर भिजत नाही पलीकडे गेल्याशिवाय. एखाद्या खळग्यात गेला की दोन्ही मार्ग आहे. गीतेमध्ये दिलेले आहे दोन्ही मार्ग. 12वा अध्यायाचा तुम्ही त्याच्यामध्ये सगळं आहे का नाही. मय्या आवेश्य मनवई वा श्रद्धया परियोपित आणि येतक्षरम निर्देशस्य व्यक्तम सर्वत्र गमचिंतन. हा मार्ग सामान्यच आहे का अधिकारच आहे. आणि नामसंकीर्तनाकच आहे सर्वांचा मार्ग आहे. मग कशा करताय सर्व नाम आहे ना. कोणताही पदार्थ जरी फुटला तरी त्याचं नाम काय राहतं. नाम ज्याचा कधी नाशच होऊ शकत नाही त्याचा नाम नाही का. संपत्ती आटे काय शरीर आटे संपत्ती आटे परी हरिनाम जे नाटे ते नाम धरी दे. ज्ञानोबराचा भांगा. सगळ्याला नाश आहे. नामाला काही नाही. नाश नाही. याचा याचा मग नामनिष्ठ लोक असतात. आपल्याला वारकऱ्यात पाहायला मिळतं. तिकडे उत्तर भागामध्ये जर आपण गेलो कुठे आमच्या वृंदावन म्हणा गोकुळ म्हणा नामनिष्ठ असतात. आतापर्यंत कशाचा करतात नामाचा. जे फळ इतर साधनाने मिळते तेच फळ कोणत्या साधनाने मिळते. नाम साधना जाऊ द्या. नाम हे सर्वांमध्ये काय आणि सगळी नामं कोणाची ओंकाराची आहे का. म्हणजे सर्व कोण आहे का. ओंकार स्वरूप आहे. आणि ओंकार किम स्वरूप आहे ब्रह्मरूप आहे. तस्य वाचक प्रणव असं म्हटलं आहे. वाचकामध्ये भेद नसतो. नाम घटा आणि नाम घेतलं तुम्ही. घट काय झाला वाचक आणि वाच्य कोण झाला घट. दोमध्ये भिन्नता आहे का भेद आहे. तसं आलं लक्षात. ओंकारामध्ये आणि ब्रह्मामध्ये काही नाही. बरं दुसरा प्रश्न आहे. जर तुमचा जो ओंकार आहे तो जर आपण काय मानला अध्यस्त मानला. अध्यस्त पदार्थ किम स्वरूप असतो म्हणजे ओंकार किम स्वरूप आहे ब्रह्मस्वरूप. आणि तो ब्रह्मरूप असलेला ओंकार त्याचा आत्म्याशी काय करावा भेद त्यांचा कोणाची. आता किती पिन झाले का नाही. ओंकार ब्रह्म आणि आत्मा. ओंकार स्वरूप असलेला हे दोन्ही ब्रह्म त्याचा आत्म्याशी काय करावा अभेद चिंतन करावा. ते अभेद चिंतन कसं करायचं त्याचा एक नकाशा काढून तुम्हाला सांगा. वाचा.
या रीतीने सगुण उपासनेचे फल निर्गुण उपासनेच्या अंतर्भूत आहे, म्हणून निर्गुण उपासनेचाच प्रकार सांगतो. जगात ज्या ज्या कार्य आणि कारण म्हणून वस्तू आहेत त्या त्या सर्व ओंकार स्वरूप आहेत, म्हणून सर्व ओंकार स्वरूप आहे असे चिंतन करावे. कार्य आणि कारण स्वरूप घट काय झाला, मग ती जेवढ्या कारण कार्य स्वरूप वस्तू आहे त्या किम स्वरूप आहे, सगळे ओंकार स्वरूप. ओंकाराहून ती काही नाही, भिन्न नाही. पुढे कारण सर्व पदार्थात नाम आणि रूप असे दोन भाग आहेत. हे पहा, घट घेतला, घटाचं नाम, त्याच्या नामाशिवाय व्यवहार होतो का? नाही. तर तुम्ही गोष्ट ऐकलं की एक पूर्वभैया तिकड झाला आणि एका श्रीमंत माणसाकडे नोकरीला राहिला. तो श्रीमंत माणूस घोड्याचा व्यसनी होता. घोड्याचा, कोणाचा? कुठे जायचं तर कशावर जायचं? काही काही माणसं आहे ना मोटारसायकलचे व्यसनी असतात. कुठे जायचं असलं तरी चौथ्याकडे जायचं असेल मोटारसायकल, जाऊ द्या, व्यसन म्हणतात त्याला. थोडं सुद्धा पाय चालणं त्यांना काय होते. मग तो घोड्याचा व्यसनी आणि त्याच्याकडे नोकरीला राहतो कामगार, आणि तो घोडा पाणी पाजण्याकरता काहीतरी घेऊन गेला बघा. आता नवीन माणूस, त्याला काही माहिती नाही. घोड्याला घोडं म्हणतात हे माहिती नाही, लगा म्हणतात हे माहिती नाही. ते घोडा इबलीस होतं आणि ते बरोबर ते माणूस ओळखतो बघा. ते घोडा कोण माणूस कसा आहे तो. एखाद्या घोड्यावर सामान्य माणसाला बसू द्या, किती ठोका झाला तरी हालत नाही. आणि त्याचा जो हे असं ठोकण्याचा काय इशारा केला तर काय घोडं, आणि ते घोड्या लगा वाचून काय गेलं बघा याच्या हातात काढायला. मग येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला म्हणायचं सगळ्या सर्वनामाचा व्यवहार. कशाचा? नामाचा नाही, सर्वनामाचा. अहो तुम्ही ज्याच्या घरी होतो त्याला जाऊन सांगा तुम्ही याच्यातलं गेलं. नामाशिवाय व्यवहार होऊ शकत. म्हणून जन्माला आलेल्या पोराचा व्यवहार होण्याकरता काय ठेवतात? कारण नामाशिवाय. तुम्ही बघा की एकदम नाव त्या पोराचं ठेवलं, 2-3 पोरात जरी झोपलं असलं त्याचं नाव काही राम्या ठेवलं म्हणा किंवा काय तरी, मग त्याला तुम्ही जाऊन 2-3 पोरं झोपलं आहे, 2-4-5 पोरं आहे, आणि त्याला म्हटलं हे राम्या, ते म्हणतो बरोबर हो देतो बघा. ते कोणाची तादात मी घेतलं, नामाशिवाय व्यवहार होऊ शकत नाही. म्हणून ते सगळी नामं कोण ठेवू दे. कारण सर्व पदार्थात नाम आणि रूप असे दोन भाग आहेत. त्यामध्ये रूपभाग आपापल्या नामभागाहून पृथक नाही. हे पहा, नाम आणि रूप असे 2 भाग आहे सर्व पदामध्ये. आपल्याला अभेदचिंतन करायचं आहे. त्याच्यामध्ये जो रूपभाग असतो तो नामाहून काही नाही, आहे का नाही? नाम म्हटलं आपण घडा घेऊन ये असं म्हटलं तर नामामध्ये सांभाळतो आकार उभा राहतो. काय राहतो? घडा म्हटलं तर घडाच आहे. रांजण म्हटलं तर काही परळ म्हटलं तर अगोदर त्याचं चित्त डोक्यात येतं, रूप काय होतं आणि मग व्यवहार होतो. म्हणून रूप भागा कोणावर अवलंबून आहे? नामावर अवलंबून आहे. रूपाचा आणि नामाचा काय अभेद आहे? कारण पदार्थांच्या रूपाचे नामानेच ग्रहण किंवा त्याग होतो. नाम समजल्या वाचून केवळ पदार्थांच्या आकारापासून व्यवहार सिद्ध होत नाही. नाम कळाल्याशिवाय कोणताही व्यवहार होऊ शकत नामच कळालं नाही तर कुठे काय कळायला पाहिजे? नाम कळायला पाहिजे. त्याचं रूप ध्यानामध्ये झालं. कुठे कोणत्याही व्यवहारामध्ये एखादा मनुष्य कुठं गेला, एखादा ग्रस्त तो गेला पुण्यासारख्या ठिकाणी, रिक्षावाल्याला बोलावलं. मग रिक्षावाल्याने विचारलं तर मला म्हटलं कुठं जायचं आहे? म्हटलं किती दिवसापासून धंदा करतो, बाप जाते माझं, कळत नाही. म्हटलं तुला कुठं जायचं आहे? मग या बघा म्हटलं खरंच याचा वरचा मजला काय तू सांगितल्याशिवाय
रिक्षा नेणार अगोदरच काय सांगितलं पाहिजे. मग त्यांनी सांगितलं म्हटलं आमका आहे. त्याच्यात आमच्या त्या गावच्या एका माणसाची सासू कुठे राहते, पुण्यात राहते. त्या सासूकडे घेऊन चालली. मग त्या रिक्षेवाल्याने सांगितलं म्हटलं 1000 सासू कुठे राहते, कोणत्या सासू कुठे नाही, काय पाहिजे नाव. म्हणून रूपापेक्षा कोण श्रेष्ठ आहे, नाम आणि रूप. आपण नाही काय, आपण अगोदर नाम घेतो रामकृष्णाने, काय झालं, आणि मग पुढे नामामुळे रूप कळतं. रूप पाहता हे वारकरी संप्रदायातली प्रथा आहे. पुढे म्हणून सर्व पदार्थांचे सार नामच आहे. याच अभिप्रायाने सर्व संतांनी नामाचे महात्म्य फार वर्णन केले आहे. सारं 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 विरोध नव्हे सोळ पाणी. सगळ्या पदार्थाचं सार कोण आहे? दुधाचं सार कोण आहे? हा बरोबर आहे. तूप आणि लोणी याच्यात काय फरक आहे? कडवावं लागतं लोण्याला. लोणी जे असतं ना त्याच्यामध्ये आंबट भाग असो काय असो, तो काय करायचा, बाजूला. त्याच्याकरता ते कडसणी करावं लागते. मग त्याला काय म्हणतात, तूप आलं. तुपाच्या पुरीची अवस्था कोणची आहे? लोणी. आणि लोणीच्या पुरीची अवस्था कोणची आहे? दही. आणि दुधाच्या पुरीची अवस्था कोणची आहे? दूध आहे. आणि दुधामध्ये असलं लोणी दिसत असते का? नाही आहे का त्याच्यात? नाही तर आलं. मग दुधामध्ये जसं काय असते, लोणी असते, तसं याच्या पदार्थामध्ये काय असते? परमात्मा आहे. करिता दधी कडसणी मग निर्वाणी दिसे जायचे. ज्ञानेश्वरीमध्ये आहे. त्याप्रमाणे सर्व पदार्थामध्ये कोणाची व्याप्ती आहे? दुधाच्या कणाकणामध्ये लोण्याची काय असते? त्याप्रमाणे सर्व कणाकणामध्ये विठ्ठल जळी स्थळी मृता ठावर आहे का नाही? हे दर्शन कोणाला आहे? आजीज्ञात विठ्ठल. आपल्याला मातीच दिसते. जाऊ द्या. आकाराचा नाश झाला असताही नाम शेष राहते. जसा घटाचा नाश झाला असता मृत्तिका शेष राहते. कारण घट मृत्तिकेहून पृथक नाही, मृत्तिका रूपच आहे. तुम्हाला गेलं की बरेच वेळ गेला की कार्य हे उपादान कारणाचं असते. उपादान कारण कोणाला म्हणायचं? ज्याची सर्वांमध्ये व्याप्ती असते त्याला काय? घटाचं उपादान कारण काय? माती आहे. माती उपादान कारण का म्हणायचं? मातीशिवाय घट होऊ शकत. आत आणि बाहेर कोण आहे? मातीच आहे. बरं काय? निमित्त आहे. निमित्त कारण आहे ना. दोन्ही कारणाला काय लागतात? निमित्त आणि जगताला निमित्त कारण कोण आहे? माया. उपादान कारण माया आहे. निमित्त कारण ईश्वर. ईश्वर धरून झाला कोणी आहे का नाही? एखादा घट करायचा असेल तर माती उपादान कारण, कुंभार. ईश्वर कोण आहे? पण पुन्हा द्वैत वेदांत शास्त्रात आहे, अजातवाद आहे, नाही का, अद्वैतवाद आहे. ईश्वराला जर आपण काय मानलं? निमित्त कारण मानलं. मग द्वैत आलं ना काय? मग काय करायचं? ईश्वर त्या नाही ना, उपादान कारण आहे ना. ईश्वर स्वरूपामध्ये असलेली माया उपादान कारण आहे. आणि मायेत पडलेलं प्रतिबिंब ते निमित्त कारण आहे. पूर्ण दृष्टांत कातिनेचा किडा उपादान कारणे कोण आहे? तोच. आणि निमित्त कारणे कोण आहे? असा ईश्वर काय? उपादान कारणे कोण? ईश्वराचं निमित्त कारण कोण? म्हणून द्वैताची सिद्धी होत, अद्वैताची काय होते? तसा आकाराचा नाश झाला असताही मृत्तिकेप्रमाणे नामाहून आकार पृथक नाही, नाम स्वरूपच आहे. किंवा
घट शरावादिकात मृत्तिका अनुगत आहे आणि घट शरावादिक परस्पर व्यभिचारी आहेत, म्हणून ते मिथ्या. अनुगत मृत्तिका मात्र सत्य. हे पहा, घटशरावादी हे कसे आहे, बदलणारे आहे. सगळ्या मृत्तिकाचं कार्य जे असतं ना ते मृत्तिका स्वरूपच आहे. पंचदशीमध्ये अद्वैत प्रकरणामध्ये सांगे जेवढे म्हणून की घटाचे कार्य आहे, आपले मृत्तिकेचे कार्य किम स्वरूप आहे, ते सगळे मृत्तिका रूप आहे. जेवढे सोन्याचे कार्य आहे का नाही, अलंकार आहे, त्याच्यामध्ये किम स्वरूप आहे ते स्वरूप. आठवड्याला काय मिळते, आकार सगळे काय होतात, आणि कोण शिल्लक राहते, कोणत्याही याचं आलं नका. त्याचा निराश झाल्यानंतर जे शिल्लक राहते ते सत म्हणतात. तुम्हाला गीतेमध्ये सुद्धा नाही त्याचं काय, ओम तस्वीरची निर्देशो ब्रह्मणस्त्री स्मृता ब्रह्मणास्त्रीन वेदार्थ विहिता पुरा. तिथे विचार केला सद्रूप चिद्रूप आणि ओम तस्वीर ब्रह्माचा 3 रूपाने काय केलेलं आहे. ओम तस्वीर सद्रूप पुढे पुढे मग त्या नामाचा कसा विनियोग करावा आहे भगवंताने अर्जुनाला सांगितले. सतचा विचार केव्हा करायचा, चित्तचा विचार कसा करायचा, याचं 17व्या अध्यायाच्या शेवटी त्याचं वर्णन आहे. वाचा. घटांचे आकार अनेक, परंतु त्या सर्वांचे नाम एक, म्हणून मिथ्या आकार सत्य नामाहून पृथक नाही. याच रीतीने सर्व पदार्थांचे आकार आपापल्या नामाहून भिन्न नसून नामस्वरूपच आहेत. किम स्वरूप आहे ते सगळे. अनेक जरी नामं असली, आलेली नामं जोपर्यंत आणखी भेद आहे तोपर्यंत नामं असतात. अमक्याला रांजण म्हणा, एखादा परळ म्हणा, कुठपर्यंत एकदा त्याचा निराश होईल. मातीचा निराश होतो का, माती काय आहे, सत, आणि आकार काय आहे, आता जे नाहीच होते त्याला असत म्हणायचं, आणि ज्याचा नाशच होऊ शकत नाही त्याला काय म्हणायचं. घटाचा काय होतो, नाश होतो, मातीचा नाश होतो का, म्हणून घटामध्ये असलेली मृत्यू काय आणि आकार काय. येथपर्यंतच्या चिंतनात आकार सर्व जाऊन नाम मात्र शिल्लक आहे. ती सर्व नामे ओंकाराहून भिन्न नाहीत. सगळी नामं खूप किम स्वरूप आहे, सगळे ओंकार स्वरूप आहे. ओंकारापासून ही सगळी नामं काय झालेली आहे, उत्पन्न झालेली आहे. असं कोण सांगते, वेद सांगला. मुळामध्ये या नामाला कोण कारणीभूत आहे, ओंकार. सगळी ओम याच्यातून झालेली आहे. पुढे पदार्थाच्या वाचक शब्दास नाम म्हणतात, आणि लौकिक वैदिक वगैरे सर्व शब्द ओंकारापासून उत्पन्न झाले आहेत. नाम कोणाला म्हणतात, पदार्थाचा वाचक शब्द असतो त्याला नाम म्हणायचं. नाम, सर्वनाम, विशेष नाम. नामाचे काय आहे का, नामाशिवाय व्यवहार होऊ शकत. मग सर्वनामाचा उपचार होत असतो. अगोदर नाम, गोविंदा इकडे, अगोदर काय, आणि माझा तू बाजारात जा, तू अमकं कर, तमक, तू हे कोण आहे, कोणता पुरुष आहे, असं पुरुष असते का. मग सर्वनामाचा उपयोग. नामाचा उच्चार वैरमार होऊ नये म्हणून त्याच्याऐवजी जो शब्द उच्चारतात त्याला सर्वनाम काय म्हणायचं, सर्वनाम. सर्वाला चालते, प्रत्येक जण आपल्याला काय म्हणतो, मी हे सुद्धा काय पुरुषवाचक आहे, प्रथम पुरुषवाचक आहे. तू हे द्वितीय नाही का. स्वतःला कोणी तू समजतो का, मग स्वतःला काय म्हणतो मी, आणि दुसऱ्याला काय मी म्हणतो का, मग काय म्हणतो तू. पुढे तिसरा, तीन याच्यामध्ये क्रियापद चालत. जाऊया, व्याकरण आहे आपल्या विचारसागराचा पाठ आहे.
हे श्रुतीत प्रसिद्ध आहे. सर्व कार्य कारणरूप असते. या नियमाने ओंकाराचे कार्य जी वाचक शब्दरूप नामे ती ओंकार स्वरूपच आहेत. या रीतीने रूपभाग नामस्वरूप आहे आणि सर्व नामे ओंकार स्वरूप आहेत, म्हणून सर्व ओंकार स्वरूप आहे. हे पहा. मग सगळं किम स्वरूप आहे बघ. सगळे भेद काय ऐसा ज्याचा अनुभव उपाधीचा निराश केला कशाचा मग जे तत्व शिल्लक राहते ते की अद्वैत स्वरूप आहे. काय हे पहा, सगळे उपाधी आहे ना. आपण आहोत, आपलं शरीर आहे, आपलं स्वरूप आहे का उपाधी आहे? तिचा काय होतो नाश होत असं बरं का. शरीराबरोबर जीवाचा नाश होत, कपड्याबरोबर आपल्या शरीराचा नाश होते का? नाश कोणाचा आहे? कपडा. आणि आपलं शरीर नाश पावते का? तसा नाश आहे. म्हणून शरीराबरोबर जीवाचा काय होत नाही. शरीर तर पडते कधी पडते आणि त्याच्यातला जीव काय होतं उत्क्रामंतम सिद्धम वापे विज्ञान एवढा नान पश्यंती पण या देहातून ज्ञानेश्वर महाराजांनी 15व्या अध्यायामध्ये गोड वर्णन आहे. ज्याचं जसं कर्म असेल त्या कर्माप्रमाणे परत त्याला त्या देहाची काय होते प्राप्ती होते. मुक्त होतो. जन्म मरण परत जशीच्या तशीच राहते. या देहातून त्या देहातून त्या देहातून कोटग्या लाज नाही. काल काय काय कालचा कोटगा काय काय बरा कोणता देह प्राप्त होईल हे काय करता येत नाही, सांगता येत नाही. एवढा मोठा जडभरत राजा कोणत्या ह्याला गेला असे सगळं हे जाऊ दे. आपण कशा 15 अध्यायामध्ये याचा गोड विचार करत आहे. याचा निवाडा संतांना माहिती आहे. तात्पर्य कशा करता हे सगळं चाललेलं आहे. तेव्हा कारणाचा विचार चाललेला आहे कशाचा. आणि कारणापासून काय उत्पन्न होते कार्य होतं. हे दोन्ही सुद्धा कार्य कारण याचा अभेद सिद्ध होतो. नाही आलं का लक्षात. त्याच्यातला भेद आहे हा औपचारिक भेद आहे. कार्यकारणामधला काय औपचारिक भेद आहे. खरोखरच भेद आहे का त्याचा नाममात्र भेद म्हणतात त्याला. काय माहिती लग्न झालं म्हणजे काय होत असते अभेद नाहीसा होतो का भेद नाहीसा होतो. अरे लग्न म्हणजे का दोन जीवाचं आहे किंवा ना काय मग त्याला अभेद म्हणतात. जेवढी बरं का यजमानाची इस्टेट होत असते तेवढी एक कोणाची इस्टेट होते. लग्नाने काय केलं भेद ठेवला का भेद सिद्ध केला. तिला झालेलं मुलं हा म्हणतो माझंच आहे माझं म्हणणार आहे काय म्हणतो भेद दाखवतो का अभेद. अभेद लग्न म्हणजे काय दोन जीवाचा अभेद ऐक्य होणं याला काय म्हणायचं. आणि त्याच्यापासून सगळा अभेद सिद्ध होत असतो. एखादा कोणी देणगीदार असला आणि तो देणगीदार मागण्याकरता आला हा म्हणलं आमच्याकडे सप्ताह आहे अमके रुपये देणगी जे करायचं द्या. गाठ पडली ज्याला देणगी मागायची होती त्याच्या मुलाची पडली कोणाची मला असं आहे. आता म्हणतो 500 रुपये काय करा. पण तो आहे ना देणगी मागणारा मग बापाकडे गेला कोणाकडे म्हणलं असं आहे तुमच्या सप्ताह आहे देणगीची काय आहे. तो म्हणत असतो आमच्या बाळासाहेबांनी दिली ना देणगी. आता भेद आला का भेद मी दिले काय आणि काय काय 2 वेळा देत असते काय सिद्ध झालं. वेदांत द्वैताचा निराश करत असते कशाचा नाना काय हे विश्वाची माझे अशी मती जायची किंवा गुणाचराचे सगळे भेद नाहीसे करणं हे वेदांताचं काय काम आहे. नसलेले भेद प्रतीत करणे अज्ञानाचं काय. अज्ञान काय करते भेद निर्माण करते. ज्ञान काय करतं भेद नाहीसे करतं. तो काय म्हणे भेदाभेद एकमेवा द्वितीय. जसे सर्व ओंकार स्वरूप आहे
तसे सर्वच ब्रह्मस्वरूप आहे म्हणून ओंकार ब्रह्मस्वरूप आहे. हे पहा, जसं आणखी हे सगळं जगत किम स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे. आता कोणताही जग आहे ओंकार स्वरूप आहे. काय स्वरूप आहे? आणि तो ओंकार किम स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे. म्हणजे जग किम स्वरूप, ओंकार स्वरूप, आणि ओंकार किम स्वरूप, ब्रह्मस्वरूप. आता झालं ना दोन तुळशी. पुढे म्हणून ओंकार ब्रह्मस्वरूप आहे किंवा ओंकार ब्रह्माचा वाचक आहे. ब्रह्मवाच्य आहे आणि वाच्यवाचकांचा अभेद असतो. या नियमानेही ओंकार ब्रह्मस्वरूप आहे. हे पहा, तुम्ही तुमच्या मनानं सांगता का ओंकार ब्रह्मरूप आहे म्हणून? मग कोण सांगते? तस्मात् शास्त्रम, शास्त्र सांगते तस्य वाचक प्रणवा. म्हणून ब्रह्माचा वाचक कोण आहे? ओंकार. म्हणजे ओंकार किम स्वरूप आहे. बरं, तर वेदांत शास्त्र विवर्त म्हणलं तर विवर्त जो असतो अध्यस्त पदार्थ किम स्वरूप असतो तो आदेश. तसा ओंकार जर अध्यस्त म्हटला तरी किम स्वरूप आहे तो, ब्रह्मरूपच आहे. मग आला कधी ओंकार, ओंकार जो आहे ना तो मग ब्रह्मरूप नाही, ओंकार स्वरूप असलेला आणि हे पदार्थ किम स्वरूप आहे, ब्रह्मरूप. आता नाही का ओंकार सहित असलेला ब्रह्म आत्म्याशी अभेद करावा. कोणाची? ओंकाराचा अभेद कोणाची? ब्रह्माची. आणि ओंकार सहित ब्रह्माचा अभेद कोणाची? आत्म्याशी. आणि सर्व काय दाखव एकमेवा द्वितीयम. म्हणजे निर्गुणाची उपासना आहे. कोणती? वाचा. आणि विचार दृष्टीने पाहिले तर ओम हे अक्षर ब्रह्माचे ठिकाणी अध्यस्थ आहे. अध्यस्थाचे स्वरूप अधिष्ठानाहून पृथक नसते. यास्तव ओंकार ब्रह्मस्वरूप आहे. बरं, दोन प्रकार आहे. एक तर त्याचा वाचक आहे म्हणून ओंकार किम स्वरूप आहे. बरं, त्याच्यावर अध्यस्त मानला कोण? ओंकार. अध्यस्त पदार्थ किम स्वरूप असतो, म्हणजे किम स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे. आता या ओंकार सहित ब्रह्माचं कोणाचाही अभ्यास करायचा? आत्मस्वरूपाची. वाचा. यास्तव ओंकार ब्रह्मस्वरूप आहे म्हणून ओंकाराचे ब्रह्मस्वरूपाने चिंतन करावे आणि ब्रह्मरूप ओंकाराचे आत्म्याशी अभेद चिंतन करावे. कोणाशी? आत्म्याशी. कोणाचं? ओंकाराचा अभेद ब्रह्मामध्ये नाही का? ब्रह्मस्वरूप आहे कोण? आणि आता पुढे ओंकार ब्रह्मस्वरूप असलेला कोणामध्ये अभ्यास करायचा? आत्म्यामध्ये. पण तिन्ही काय झाले? ब्रह्मरूप आहे. ओंकार पुढे ब्रह्म, पुढे आत्मा. याचा अभेद चिंतन करायचं. कोणतं चिंतन? निर्गुणाची उपासना आहे ना. पुढे कारण आत्म्याचे, ब्रह्माचे आणि ओंकाराचे 4 पाद भाग आहेत. त्यास अंशही म्हणतात. संपलं का? संपलं का? हा, त्याचा नकाशा काढून तुम्हाला चिंतन करायचं दाखवा. 4 पाद म्हणजे स्थूल उपाधिवान, सूक्ष्म उपाधिवान, कारण उपाधिवान, असं विचार करून शेवटी एक परमात्मा शिल्लक राहतो. सगळ्याचा अभेद सिद्ध होतो. हे दाखवायचं आहे. तर नकाशा वगैरे दाखव. त्याचा विचार कधी करू?